हॅलो. हो आवाज येतोय का माझा? हो झालं. रेकॉर्ड स्टार्ट केलं. Yes. आता तू म्यूट करून घे. आता मी सर्वांना ऍड करतोय. अबे रीडिंग झालं. थोड्या वेळाने लागते. अरे मग थोड्या वेळाने लागते. थोड्या वेळाने लागते. अमित सर अमित सर या मी सर कोण सोडवलं बे. काल नाही येत नाही. चलो. हेलो my friends. विक्रम सर. So well, my friends, just you all have to wait for 2 minutes. Okay, within 2 minutes all the learners will get participated in the session, and later we'll start the session. Okay. Just wait for 2 minutes. We have near about 45 participants today. I'll meet them all. Okay, so don't be worried. Just try to focus on your mic. Aman Ravde, start video. Nandu Dada, start video. Vaishnavi, start video. Okay. My friends, now you have to mute yourself all. Okay. Now I have muted you all, and now today we are going to start the session over here. Okay, don't touch to the screen. Okay, you can see there our guest, and now we have the new interactive session with him today. So my friends, I'm going to start the session, but before that we have Mr. Swayam Bhai Deshmukh who is going to host this session. So I request Mr. Swayam Deshmukh to please host the session. Swayam Deshmukh.
Okay, I think he hasn't entered it. So, on the behalf of my all participants, I'm going to welcome Mr. Amit Savai. He is the assistant manager as well as the motivational speaker. He is assistant manager at Apex Society Pune. So, my friends, on the behalf of my all learners, my all the participants, and all the parents, I'd like to welcome Mr. Amit Savai sir. And now he's going to conduct the new session for you all that you can see on your screen. That is, and we have a new topic today, that is me आणि दिशा माझ्या जीवनाची, and this session is for the learners. Okay, so विद्यार्थी जीवन हे कसं असावं आणि या संदर्भात हे आपल्याला काहीतरी गाईड करणार आहे. सो आय रिक्वेस्ट वन अँड ऑल, प्लीज म्यूट युअर सेल्फ. आज कुणीही अनम्यूट करणार नाहीये. ओके, so well, and please try to keep mum. If I found any problem, then 101% please be ready to remove yourself. You will be responsible for you. Okay, so well, I request Mr. Amit Savai, please start the session. हॅलो एव्हरीवन. नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो. माझ्याबद्दल इंट्रोड्यूस केलंच असेल विक्रम सरांनी. मी अमित सवाई. तर आज मला इन्व्हाइट केलेलं आहे फक्त तुमच्यासाठी, की नेमकं मला असं माहित पडलं की तुम्ही सर्व विद्यार्थी खूप हुशार आहात. तुमच्या स्कूलमध्ये, तुमच्या कॉलेजेस, तुमच्या जे काही स्कूल असेल त्या स्कूलमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत आहात विविध क्षेत्रांमध्ये. तर आज मला तुमच्याशी बोलण्याकरता इन्व्हाइट केलेलं आहे आणि मला टॉपिक दिलेला आहे मी आणि माझ्या जीवनाची दिशा. मी कृपया तुम्हाला विनंती करतो की कोणी म्यूट जर नसेल केलं तर प्लीज म्यूट करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येईल मी नेमकं काय म्हणतोय. ठीक आहे. तर टॉपिक आहे मी आणि माझ्या जीवनाची दिशा. तर यावर मला असं सर्वांशी बोलायचं आहे की हे सर्व चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक वाक्य सांगतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. तुम्ही चांदूर बाजार जवळच मोजरी गाव आहे, सगळ्यांनाच परिचित असेल. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक वाक्य म्हटलेलं आहे सर्व लहान मुलांसाठी. तर ते वाक्य असं होतं की बालपणीचे शिक्षण होई, वय झाली या त्रास जाई, वळल्यानेही वळल्या जाई इंद्रिय त्याची. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जसं आजचा टॉपिक आहे मी आणि माझ्या जीवनाची दिशा, तर या जे मी तुम्हाला लाईन सांगितली आहे यामध्ये दिशेचंच एक वर्णन केलं गेलेलं आहे. नेमकं की सध्या आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणजे आपण सर्वजण लहान आहेत, तुम्ही सर्व लहान आहात आणि या एज मध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बरोबर जे काही करताय ते सर्व व्यवस्थित करताय. मला कोणी गाईड करत असेल तर ते गायडन्स सुद्धा ते जे सांगतायत ते ठीक नाही, मी जे म्हणतोय ते ठीक आहे असं प्रत्येकाला वाटत असेल. कारण की हा एक आपला वैयक्तिक विचार आहे जो आपण विचार करतो. प्रत्येक वेळेस असा विचार करतो की नाही, पॅरेंट्स मला काही सांगत असेल, आपले आई वडील काही सांगत असेल तर आपल्याला वाटतं की ते चुकीचं सांगतायत आणि मीच बरोबर आहे. म्हणजे जी दिशा आहे, जे दिशा आपल्याला आपले पॅरेंट्स, आपले शिक्षक, आपले गुरुजन दाखवण्याचा प्रयत्न करतात ना, तर ती दिशा आपण समजून न घेता आपण दिशाहीन वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे नेमकं कसं, एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणू शकतो की सपोज तुम्ही आता लहान आहात आणि जसं तुमचं एक्झाम राहते, तुमची परीक्षा राहते आणि परीक्षा चालू असताना तुम्हाला माहित असेल की जेव्हा तुमचे पॅरेंट्स तुम्हाला म्हणतात की जसं सुजल आहे, यामध्ये राणा दिसतोय, श्रावणी दिसते, दीप दिसतोय. जसं आता फॉर एक्झाम्पल मी क्रिशला म्हटलं, त्याच्या मम्मीने की क्रिश अभ्यास कर, तुझा उद्या पेपर आहे. तर या सिच्युएशनला क्रिश काय म्हणेल की नाही, मला अभ्यास नाही करायचा आहे सध्या, मी नंतर करेन. किंवा तो ओरडेल, नाही करायचा मला अभ्यास, जा मी नाही करत. तर जे आपण बोलतो आपल्या आई वडिलांसोबत, मीन्स पॅरेंट्स सोबत जे आपलं कम्युनिकेशन राहते, जसं आता मी क्रिशला म्हटलं, सपोज श्रेयाला म्हटलं, श्रेया तुला अभ्यास करायचा आहे, आणि श्रेया जर मला म्हणत असेल जा मी नाही करत, म्हणजे आपण जे उलटे उत्तर द्यायला लागलोय. आता जसं लहान आहे आपण, लहान वयामध्ये मोस्टली या गोष्टी होतात. मी सुद्धा एक लहान वयामधूनच वर एका पोझिशनला गेलोय. सध्या मी जॉब करतो आहे, म्हणून मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू शकतो आणि म्हणूनच मला तुम्हाला 2 गोष्टी सांगण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलेलं आहे. तर
मला सांगायचं हे आहे की जेव्हा आपल्याला आपले शिक्षक, आपले पॅरेंट्स दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात ना, तर त्यावेळेस त्यांच्या मागे एक मोटो असतो की आपल्या मुलांनी आपल्या दोन गोष्टी ऐकून काहीतरी आपल्यामध्ये नवीन काहीतरी चेंज झाला पाहिजे, यासाठीच ते आपल्याला सांगत असतात. आणि ते यासाठी सांगतात कारण की त्यांनी आपल्यापेक्षा 2 उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेले असते. तसं मयंक, तुला मी अनम्यूट करायला सांगतोय, तू अनम्यूट करशील? थोडा आवाज येतोय मला तुझ्या साईडने. ओके, ग्रेट. तर जसं आज आपण टॉपिक त्यांनी दिलेला आहे की मी आणि माझ्या जीवनाची दिशा, मीन्स जो आपण आजच्या दिवसामध्ये विचार करतोय की मी सगळ्या गोष्टीमध्ये बरोबर आहे, मला सगळं येते, मला जेवढं समजते तेवढं तुम्हाला नाही समजत, हा प्रत्येकाचा विचार आहे. आज सगळेजण तुम्ही ऐकत सर आहात ऐकून येत आहे. आणि सर ऐकून येत आहे. सर ऐकायला येत नाही. आवाज येत आहे का माझा? ओके, यस डन. आता येत आहे. ओके, डन. तर मला हॅलो, आवाज येतोय ना? बस, ओके ओके, डन. यस सर. सर हॅलो हॅलो, सर ऐकून हा, ओके, डन. आता नाव इट इज ओके. तर मला हे म्हणायचं होतं की जो आपण आज विचार करतो आहे की नेमकं की मला सगळ्या गोष्टी येते आणि मला कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे, हा आजचा एक मोटो झालेला आहे सर्वांचा. तुमच्या घरी परिवारात तुम्हाला दोन गोष्टी घरी पण सांगत असतील तुमचे पॅरेंट्स की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, अभ्यास करा, गुरुजींनी दिलेलं होमवर्क कम्प्लीट करा. तर त्यावेळेस आपले नेमके उत्तर हेच राहतात की मी नाही करत, मला वाटते ते मी करेल, मी टीव्ही बघेल, मी मूव्ही बघेल, मला मोबाईलवर गेम खेळायचा आहे. म्हणजे जे आपण या सध्याच्या वेळेमध्ये जे दिशाहीन झालेलो आहोत ना, की आपल्याला काही गोष्टी समजण्याची खूप गरज आहे. जर आपल्याला आपले पॅरेंट्स, आपले शिक्षक काही समजून सांगत असेल, तर ते का समजून सांगत असेल? त्याच्यामागे त्यांचं उद्दिष्ट काय असेल? आणि आपण ते नेमकं का करायला पाहिजे? ह्या गोष्टी आपल्याला या एजमध्ये माहीत होणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला ह्या गोष्टी आता माहीत नसेल पडत, तर आपल्याला पुढे ह्या गोष्टी समजायला भरपूर वेळ लागेल. कारण की कसं आहे ना, की आता तुमचं जे एज आहे, तुम्ही सर्व लहान आहात. तुम्हाला या वेळेमध्ये जर तुम्हाला 2 गोष्टी चांगल्या शिकवण्याचा प्रयत्न जरी केला, तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे लवकर आत्मसात करून चेंज करू शकता स्वतःला. पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्हाला जर अशाच मीन्स जसं पॅरेंट्स सोबत चुकीचं बोलणे, त्यांना बॅक अँसर करणे. बॅक अँसर मीन्स जसं मी त्यांना म्हटलं, की त्यांनी म्हटलं तुम्हाला की हे कर, तुम्ही म्हणाल नाही करत. मला वाटते ते मी करेन. तर हे जी सवय आहे, ती सवय आपली या एजमध्ये तुटणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला चांगलं बोलण्याची सवय लागली, चांगलं वागण्याची सवय लागली, चांगलं शिकण्याची सवय लागली, तर कसं आहे ना, ह्या गोष्टीची एकदा आपल्याला सवय लागली, की मला तरी असं वाटतं, की पुढे आपल्या भविष्यामध्ये जेव्हा आपण 9व्या वर्गामध्ये, 10व्या वर्गामध्ये जाल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. त्यामध्ये खूप काही गोष्टी येतात, जसं शिक्षकांनी आपल्याला एखाद्या गोष्टी करायला सांगितल्या. आता जसं ज्या शिक्षक लोकांनी तुमच्यासाठी हे ट्रेनिंग कंडक्ट केलेलं आहे, हा सेमिनार कंडक्ट केलेला आहे. तुम्ही सगळेजण खूप लकी आहात, की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतायत. माझी वेळ अशी होती, की जेव्हा मी तुमच्या एवढा होतो, त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत सुद्धा नव्हत्या, की असं Zoomवर मीटिंग सुद्धा घेतली जाते. Zoomच्या थ्रू आपण 4 गोष्टी शिकू शकतो, 4 लोकांशी भेटू शकतो, बोलू शकतो. तसं इंग्लिश कम्युनिकेशनवर पण बहुतेक तुमच्या स्कूलमध्ये काही कन्सेप्ट चालू आहेत. हे मला ऐकायला मिळालं होतं काही दिवसांआधी. तर ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, की जर तुम्हाला या आवाज नाही येत आहे सर. हॅलो? हॅलो? तर हॅलो, आवाज येत आहे का माझा? विक्रम सर सर? आता हो. येत आहे. सर अटकन येत आहे. सर अटकन येत आहे. सर आवाज नाही. सर अटकन येत आहे. ओके ओके, 1 मिनिट. हॅलो? ओके, तर आता येत आहे ना माझा आवाज? श्रवण? ओके ओके, डन. हॅलो? ऑल राईट. तर मला हे म्हणायचं आहे, की तुम्ही सर्व जे स्टुडंट आहात आज या सेमिनारमध्ये आले आहेत, तुम्ही सर्व खूप लकी आहात. जसं आज तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या सरांनी, तुमचे जे शिक्षक लोक आहेत,
त्यांनी तुमच्यासाठी हा जो सेमिनार कंडक्ट केलेला आहे ना, तर तुम्ही त्यांना खूप म्हणजे त्यांची सुद्धा तुम्ही आभार मानायला पाहिजे की तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी आता होत आहेत, तुम्हाला काही गोष्टींची हेल्प लागत असेल, काही इंग्लिश कम्युनिकेशन असेल किंवा जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, तर या गोष्टींची जी तुम्हाला आता गरज आहे, या गरजेसाठी तुमचे शिक्षक, गुरुजन वर्क करतायत. तर त्याची तुम्ही जी संधी तुम्हाला ते देत आहेत ना, तर त्या संधीचं तुम्ही सोनं करायला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे जसं आज भरपूरशा गोष्टी आहेत, जसं इंग्लिश कम्युनिकेशनचे टॉपिक सुद्धा तुमच्या स्कूलमध्ये चालू आहेत. भरपूरशे तुमच्यापैकीच काही इंग्लिश सुद्धा बोलतात असं मला कळलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. म्हणजे आजच्या टॉपिकवर मला हेच म्हणायचं आहे, की जे दिशाहीन आपण होण्याचा आजकाल प्रयत्न करतोय, जसं सोशल नेटवर्किंगच्या मागे आपण सगळेजण आहेत. घरी आजकाल गेल्या 2-3 महिन्यापासून आपण घरी आहोत लॉकडाऊनमध्ये. तर यातले काही स्टुडंट असे पण असतील, भरपूर त्यांनी आपला वेळ मोबाईलवर यूज केलेला असेल, गेम खेळण्यामध्ये. काही असतील पबजी पण खेळत असेल, काही कार्टून बघत असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, असं नाही म्हणत मी इम्पॉर्टंट नाही. पण त्या गोष्टीला कुठे महत्व दिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. जर आपण अभ्यास सोडून त्या गोष्टी करत असेल तर हे चुकीचं आहे ना. जर आपण 100% पैकी जर 70% अभ्यास करत असेल, त्यातले 10% टीव्ही साठी देत असेल, 10% मोबाईल साठी देत असेल, तर वेगळी गोष्ट आहे. आणि जो वेळ आपण त्या गोष्टीला देतो आहे, तर त्या गोष्टीतून आपल्याला जर काही शिकायला मिळत असेल, तर आपण त्याला तो वेळ देणं गरजेचं आहे. जर आपल्याला मोबाईल यूज करून जर काही शिकायलाच नसेल मिळत, तर मग आपण तिथे टाइम वेस्ट करून फायदा नाही आहे ना. मीन्स मला हेच म्हणायचंय की आपण कधीही दिशाहीन होण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे आपल्या घरी आपण राहत असताना जर आपल्याला 2 गोष्टी चांगल्या शिकायला भेटत असेल, चांगलं बोलण्यासाठी आपल्याला जर 2 गोष्टी कोणी आपल्याला गाईड करत असेल, आपले आई वडील आपल्याला 2 गोष्टी सांगत असेल, तर आपण त्या विनम्रपणे ऐकणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्या चांगल्या पद्धतीने न ऐकता जर त्यांना आपण बॅक अँसर करायला लागलो, तर याचा जो मीन्स लाईक इम्पॅक्ट आहे ना, तो आपल्यावरच होतो काही दिवसानंतर, जो आपल्याला दिसून पडत नाही. आणि दुसरी गोष्ट मला ही म्हणायची आहे की आता सगळेजण असतील 6 स्टँडर्ड, 7 स्टँडर्ड, 8 स्टँडर्ड, 5th ला असतील कोणी, 9th ला असतील कोणी. तर ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप सर्व टीचर स्टाफनी तुमच्या लेक्चर्स घेतले असतील झूमवर. तर ज्या काही गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला मिळाल्या किंवा गेल्या 3 महिन्यापासून तुमचे स्कूल बंद आहे, कॉलेजेस बंद आहेत, तर या 3 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःचा वेळ काहीतरी नवीन शिकण्यामध्ये वापरायला पाहिजे असं मला वाटते. आणि हे फक्त मला नको वाटायला, तर हे तुम्हाला सुद्धा वाटायला पाहिजे की मी काहीतरी नवीन शिकायला पाहिजे. कारण की तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की गेल्या 3 महिन्यापासून सर्वांची स्कूल बंद आहे. सगळेजण घरीच अभ्यास करतायत, काही अभ्यास करतायत, काही अभ्यास पण नाही करतायत, काही असे असतील की ते अभ्यासच विसरले असतील आणि काही असे असतील की त्यांना हे पण माहित नसेल की आम्ही स्कूल मध्ये शिकत होतो, त्यांना त्याच्यावर पण विसर पडला असेल. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर विसर नाही पडू द्यायचा आहे. आपल्याला दररोज आपल्या आई वडिलांशी, आपल्या गुरुजनांशी संपर्क साधून नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. कोणत्याही प्रकारची दिशाहीन न होता, दिशाहीन मीन्स आजचा टॉपिकच असा आहे की मी आणि माझ्या जीवनाची दिशा. तर आपण जगत असताना आपली योग्य दिशा कोणती असायला पाहिजे ना, हे स्वतः आपण ठरवण्याची वेळ ही आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही जर हा विचार करत असेल की मला मस्ती करायची आहे, मला मित्राकडे जायचं आहे, मला बाहेर फिरायला जायचं आहे, मला टीव्ही बघायची आहे, मला हे करायचं आहे, अमुक धमुक ज्या काही गोष्टी असतात, भरपूरसे विद्यार्थी असतील यामध्ये की असाच विचार करत असतील दिवसभर की मला मोबाईलवर राहायचं आहे, मला गेम खेळायचा आहे, मला व्हिडिओज बघायचे. तर जे काही करायचं असेल तर अशा काही गोष्टी करा की ज्यामधून आपल्याला काही गोष्टी शिकता येईल. आणि कसं आहे ना की मी तुम्हाला पहिल्यांदा एक वाक्य सांगितलंच होतं की बालपणीचं शिक्षण होई, वय झाली या त्रास जाई, वळल्यानेही वळल्या जाई इंद्रिय त्याची. तर हेच म्हणायचंय मला की आपल्या या वयामध्ये म्हणजे तुम्ही ज्या एज मध्ये आहात, या एज मध्ये जर तुम्ही 4 गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला, चांगल्या गोष्टी वाचण्याचा प्रयत्न केला, नवीन पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला, तर त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये या एज मध्ये इतक्या चांगल्या प्रकारे बसतात ना की आपल्याला ह्या गोष्टी खूप दिवसांपर्यंत लक्षात राहतात. तर तीच गोष्ट आपण अभ्यासासोबत सुद्धा कम्पेअर करू शकतो. जसं आता इंग्लिशचे काही क्लासेस असतील. आता या युगामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही आता खूप लहान आहात, पण तुम्ही जेव्हा 10व्या वर्गामध्ये जाणार आहेत, 11व्या वर्गामध्ये जाणार आहे, 12व्या वर्गामध्ये जाणार आहे, तर खूप काही गोष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जसं इंग्लिश कम्युनिकेशन, तुम्ही दररोज इंग्लिश कम्युनिकेशनला सुद्धा वेळ दिला पाहिजे.
जर तुम्ही ह्या गोष्टी आता शिकले नाही ना तर तुम्हाला पुढे चालून खूप म्हणजे प्रॉब्लेम होईल या गोष्टीसाठी. जसं काही खूप जणांची स्वप्न असतील, कोणाला डॉक्टर बनायचं असेल, कोणाला इंजिनियर बनायचं असेल. मी स्वतः इंजिनियर आहे, माझं स्वप्न होतं इंजिनियर बनायचं आणि मी इंजिनियर बनलो. तसं माझ्या काही जे तुम्ही विद्यार्थी आहेत तुमचे पण काही स्वप्न असेल, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, कोणाला कलेक्टर मोस्टली कॉमन असतं सगळ्यांचं, मला कलेक्टर बनायचं, तर होऊ शकते तुम्ही कलेक्टर पण बना. पण हे बनण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ना त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला असं नाही मला म्हणायचंय की ह्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला खूप दूर जावं लागेल. आपले पॅरेंट्स सुद्धा आपले हे पहिले गुरु असतात. त्यांना आपण या गोष्टी विचारू शकतो की मला शिकायचं आहे, मला हे वाचायचं आहे, मला हे पुस्तक वाचायचं आहे, मला इतका वेळ अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करू द्या, मला 2 गोष्टी सांगा किंवा 2 गोष्टी त्यांना तुम्ही विचारा. भरपूर कोणी टीचर, तुमचे काही पॅरेंट्स टीचर असतील, कोणाचे पॅरेंट्स शेतकरी असतील, तर ठीक आहे, आपापल्या परिस्थितीनुसार आपले पॅरेंट्स कसे पण असेल ते आपले गुरु असतात. त्यांना आपला रिस्पेक्ट देणे, त्यांच्याशी व्यवस्थित बोलणे आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्टी शिकणे, यालाच प्रॉपर एका चांगल्या दिशेने जाणारा एक विद्यार्थी असं म्हटलं जाते. म्हणजे कोणत्याही प्रकारची दिशाहीनता न करता सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकणे आणि त्यावर लक्ष देणे, यालाच आपलं मीन्स प्रॉपर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण असं म्हणू शकतो. मीन्स लाईक this is the timing to do good something, all the students, like if you not concentrate on the things like की मी मस्तीच करायला पाहिजे, मी एन्जॉयच करायला पाहिजे, no, it not be a like important task in your life. You just concentrate on your study, you concentrate on your proper work. काही विद्यार्थ्यांना काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल, कोणी योगामध्ये इंटरेस्टेड असेल, कोणी वाचनामध्ये इंटरेस्टेड असेल, कोणी गाण्यामध्ये इंटरेस्टेड असेल, कोणी चांगलं बोलण्यामध्ये असेल, कोणी वक्तृत्व करण्यामध्ये असेल. तर आपल्यामध्ये जर कोणती गोष्ट असेल दडलेली तर तिला बाहेर काढा. त्या गोष्टी पॅरेंट्स सोबत बोला की मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो आहे, मला चांगले सिंगिंग करता येत आहे, तर मग मी त्या गोष्टीमध्ये थोडंसं मी त्याला पण वेळ देईल. तर जी डेव्हलपमेंट आहे ना, ही डेव्हलपमेंट स्वतःला डेव्हलप करण्याची वेळ आहे, तर आपण त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला माहितच आहे, भरपूर माझे विद्यार्थी असे असतील की घरी बॅक अँड साईड करत असतील की बाबांनी म्हटलं हे कर, तुम्ही म्हणत असाल नाही मी नाही करत, जे व्हायचंय ते करा, मी नाही करत, मला नाही करायचंय. काही जण असे असतील त्यांना दररोज मार पण पडत असेल घरी याच वागण्यामुळे. तर असं बिलकुलही न वागता जी गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपल्याला आपले गुरुजी, आपले टीचर, आपले पॅरेंट्स, आपली सिस्टर, आपला ब्रदर जर आपल्याला एखादी गोष्ट समजून सांगत असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी कामाची आहे या गोष्टीवर आपण विचार करायला पाहिजे. या गोष्टीवर नाही की नाही मला नाही करायचंय, तूच कर, तुला जे वाटते ते कर, ते दूर फेक, मला नको पाहिजे, तू ते. असे हे जे आन्सर्स आहेत ना, हे आन्सर आपल्याला समोर कधी घेऊन जाणार नाही आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि अभ्यास असा करा की तुमचा यार पहिला नंबर यायला पाहिजे. तुम्ही जर असा विचार केला की नाही मला फक्त पास व्हायचं आहे, मला फक्त 10-15 मार्काचं लिहून यायचं आहे, मला फक्त थोडंसं लिहिता आलं पाहिजे, मला थोडंसं वाचता आलं पाहिजे, बस इतकंच आलं पाहिजे मला माझ्या जीवनामध्ये, माझ्या लाईफमध्ये, यावर लक्ष नका केंद्रित करू. तुम्ही या गोष्टीकडे केंद्रित करा की मला सर्व यायला पाहिजे आणि मला जे काही गोष्ट येईल ना ती पूर्णतः 100% बरोबर येईल, या गोष्टीकडे लक्ष द्या. जसं आता तुम्ही जर तुम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस वयाच्या 11व्या वर्षापासून आणि 12व्या वर्षापासून करतायत, तर the moment come in your life at the age of 18 की you are the one good communicator in your life. like तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही एक चांगले कम्युनिकेटर राहाल जर तुम्ही वयाचे 18 वर्ष कंप्लीट कराल. पण ते कधी होईल? जेव्हा तुम्ही ठरवाल की मला करायचं आहे, मी आजपासून करणार, आजपासून मी या गोष्टीला इतका वेळ देणार, आजपासून मी इंग्लिशसाठी इतका वेळ देणार, आजपासून मी चांगलं बोलण्यासाठी इतका वेळ देणार. तर ह्या गोष्टी मध्ये नको बोलू. ह्या गोष्टी जेव्हा आपल्या होतील ना तर तेव्हाच आपण डेव्हलप होऊ, मला असं वाटतंय. याच्या व्यतिरिक्त भरपूर जण खूप चांगल्या प्रकारे ऐकत, मला खूप चांगलं वाटतंय. कारण की जेव्हा मी लहान होतो ना त्यावेळेला मला हे सर्व सांगण्यासाठी कोणी नव्हतं, तुम्हाला खरं सांगतोय. आणि आज तुम्ही सर्व इतके लकी आहात की तुमच्यासाठी तुमच्या स्कूलचा टीचर स्टाफ, होल टीचर स्टाफ तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी, तुम्हाला हुशार करण्यासाठी आज ह्या सगळ्या गोष्टी करतायत. ह्या झूमवर इतकं सगळं हे लेक्चर कंडक्ट करणे ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. आमच्या वेळेस, मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस ह्या गोष्टी काही नव्हत्या, आम्हाला मोबाईल सुद्धा नव्हते समजत की कशी यूज करायचे.
तर आज तुम्ही सगळेजण झूमवर स्वतः जॉईन झाल्यात, स्वतः मला बघतायत, स्वतः ऐकत आहात. तर भरपूर गोष्टी तुम्हाला आज कळतायत. ह्याच सगळ्या गोष्टीला जर तुम्ही नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी ऍड करून स्वतःला जर चांगले संस्कार लावण्याचा प्रयत्न करून जर आपण स्वतःला एज्युकेट केलं ना, तर आपण खूप लवकर यशस्वी होऊ. आणि प्रत्येकाला असं वाटत असेल की माझ्याकडे गाडी असली पाहिजे, माझ्याकडे मोबाईल असला पाहिजे, माझ्याकडे लॅपटॉप असला पाहिजे, मी असलं, हे विचार येतात. लहान असताना माझ्या मनात पण हे विचार येत होते. तर हे विचार तुमचे कधी कम्प्लीट होईल? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अचीव कराल. आता तसे तुमचे पॅरेंट्स तुम्हाला सांगते अभ्यास कर, तर तुम्ही असा विचार करायला पाहिजे, मी अभ्यास करतो, मी फर्स्ट नंबर आणणार माझ्या क्लासमध्ये, मग मला तुम्ही हे घेऊन द्या. मी माझ्या क्लासमध्ये मी 10th मध्ये फर्स्ट येऊन दाखवणार, मग मला तुम्ही लॅपटॉप घेऊन द्या. तुम्ही ह्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करा ना. तुम्ही जर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, कोणतीही गोष्ट अचीव अभ्यास न करता जर तुम्ही मोबाईल मागायला लागले किंवा कोणती गोष्ट विकत घेऊन मागायला लागले, कशी मिळेल? तुम्ही दाखवा त्यांना की मी ही गोष्ट करू शकतो, मी अभ्यास करून मी पर्सेंटेज घेऊ शकतो, मी अभ्यास करून हे तुम्हाला गोष्ट कम्प्लीट करून देऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना दाखवाल ना, तेव्हा तुमचे आई वडील तुमच्यावर वर्क करेल. नाहीतर तुम्ही आज काही न करता म्हणता की मला हे घेऊन पाहिजे, मला ते घेऊन पाहिजे. घेऊन तर काही भेटत नाही, दणके मिळतात सगळ्यांना. दणके मिळत असेल, काही जण असतील रडत असतील, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, काही जणांना मार पण पडत असेल. तर का पडते? कारण की आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कधी ऐकत नाही. कारण की जेव्हा जेव्हा त्या काही गोष्टी सांगतात ना आपल्याला की तुम्ही असं करा, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, तर आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला जे सांगतात ते बिलकुल चांगलं नाही आहे, ते सगळं बेकार आहे, ते माझ्यासाठी काहीच कामाचं नाही. पण त्याच गोष्टी कामाच्या असतात. आणि जर ते आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सांगत आहेत, तर आपली ती एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते टू डू गुड समथिंग. अँड दिस इज अ टायमिंग टू डू गुड समथिंग. लाईक युअर एज इज इन बिटवीन द 8 to 12. आणि या एज मध्ये जर आपण चांगल्या गोष्टी शिकत असेल, तर त्या गोष्टी आपल्याला लाईफ टाईम पुरतात. वयाच्या 50 वर्ष, 60 वर्ष, जे काही वर्ष जगाल, 70, 80, 90, 100 वर्षापर्यंत, तर त्या वयापर्यंत आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या वेळेमध्ये, या वयामध्ये शिकणं खूप गरजेचं आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की दिशाहीन न होता प्रॉपर दिशा पकडून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज मी सगळ्यांशी बोलतोय ना, तर हे जे 35 ते 40 स्टुडंट माझ्या समोर आहेत, तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये नक्कीच मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि तुमच्यापैकीच काही विद्यार्थ्यांना मला खूप सक्सेसफुल बघायचं आहे. आणि मला तरी वाटतं की तुमच्या स्कूलचे जे टीचर, गुरुजी, तुमचे जे काही शिक्षक आहेत, जे तुमच्यावर काम करतायत, हे तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी जे काही कार्य करतायत, जसे लेक्चर्स, जसे सेमिनार ऑर्गनाईज करतायत, तर मला तरी असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट तुमच्यावर होईलच. आणि यातूनच काही मुलं असे राहतील की त्यांना येणाऱ्या 10व्या वर्गामध्ये, 9व्या वर्गामध्ये खूप चांगले पर्सेंटेज मिळून ते यशस्वी होतील. तर माझ्या तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहे. पुढे चालून सुद्धा तुम्हाला काही जरी हेल्प लागली माझ्या साईडने की अमित सर मला थोडं गायडन्स पाहिजे होतं, माझं अभ्यासात लक्ष लागत नाहीये, माझ्याकडून अभ्यास होत नाहीये, ह्या गोष्टीसाठी जरी तुम्हाला पुढे चालून हेल्प लागली, तुम्ही मला नक्की कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. असं नाही की तुम्ही तुमच्या टीचर स्टाफला जरी सांगितलं की सर आम्हाला पुन्हा काही गोष्टी विचारायच्या आहे, काही गोष्टी त्यांच्याकडून माहीत करून घ्यायच्या आहेत, तर नक्कीच तुम्ही मला त्यासाठी सुद्धा कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. असं काही नाहीये. पण मी जे तुम्हाला सगळं सांगितलं की तुम्ही कसं बोलायला पाहिजे, तुम्ही या वेळेमध्ये अभ्यास करायला पाहिजे, ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुमच्यामध्ये असलेल्या ज्या काही चांगले गुण असतील, वाचनाचा छंद असेल, तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही मला प्रॉमिस करा, पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुमच्यापैकी काही जणी, खूप जण असे असतील की त्यांना कुठेतरी गायडन्स लागेल, त्यासाठी मी आणि तुमच्या शाळेचा टीचर स्टाफ, जे काही शिक्षक लोक तुमच्यासाठी आज हे सगळं करतायत, हे सगळं तुमच्या सोबत आहे. पण तुमची ती जिद्द दिसायला पाहिजे. तुम्ही जर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला होमवर्क दिलं की हे करून आणा, तुम्ही दुसऱ्या दिवशी सांगसाल की लाईट गेली होती, माझ्या घरी लाईनच नव्हती, माझ्या बाबांनी मला काम सांगितले होते, मी बाहेर गेलो होतो, हे असे जे तुम्ही रिझन्स देतात, हे रिझन्स जर तुम्ही देत राहिले ना, तर पुढे ह्या सगळ्या गोष्टी होणं खूप कठीण आहे. पण जर आपण असा संकल्प केला की नाही, मी दररोज एक नवीन गोष्ट शिकणार आणि ती गोष्ट मी पाळणार, माझ्या आईवडिलांशी चांगलं बोलणार, माझ्या आईवडिलांकडून 2 नवीन गोष्टी शिकणार, ह्या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही प्रायोरिटी देऊन जर काम केलं ना, तर मला तरी असं वाटतं तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात आणि खूप चांगले बनणार आहात.
तर ह्या सगळ्या गोष्टी करा आणि कोणत्याही प्रकारे स्वतःला डायव्हर्ट होऊ नका देऊ. एखाद्या गोष्टी मागे लागले तर एका गोष्टीच्याच मागे, टीव्ही पाहायला लागले तर दिवसभर टीव्हीच्याच मागे नको. आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की नाही, आपल्याला उद्या स्कूलला जायचं तर आज आपल्याला उद्या ज्या गोष्टी आपल्याला आपले गुरुजी शिकवणार आहेत त्या गोष्टी आपण आधी वाचून गेलं पाहिजे. आपल्याला त्या गोष्टी थोड्या तरी माहित असल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण तुम्ही लक्ष द्या. चांगलं बोलण्याकडे लक्ष द्या. आई वडिलांशी चांगलं बोलणे, त्यांच्याशी त्यांना कोणत्याही प्रकारचं बॅक आन्सर न करणे, आपल्या गुरुजनांशी चांगलं बोलणे, गुरुजनांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी होमवर्क कम्प्लीट करणे आणि त्यांना वेळेवर पुरवणे, हे सगळं हे सध्याचं तुमचं काम आहे. मी तुम्हाला हे नाही सांगू शकत की तुम्ही एमपीएससी UPSCचा अभ्यास करा, कारण की सध्या ती वेळ यायची आहे ना. ती वेळ जेव्हा येईल नक्की आम्ही तुम्हाला त्यावेळेस सुद्धा हेल्प करू. तुमचे गुरुजी तुमच्यासाठी, तुमचे शिक्षक तुमच्यासाठी खूप काही करतायत, हे खूप चांगली गोष्ट आहे. तर हे जे काही ते तुमच्यासाठी करतायत ना, तर त्या गोष्टीचा वापर करून घ्या. जर तुम्ही ह्या गोष्टीचा वापर नाही कराल, जर तुम्हाला एखादी गोष्ट आज आम्ही सांगतोय आणि उद्या तुम्हाला विचारलं तर जैसे थे, काल काय झालं होतं मला काही आठवत नाही, ह्या गोष्टी जर होत असेल ना, तर हे सगळं करून काही नाहीये, उपयोग नाहीये. जर आज आपण काहीतरी बोलतोय, काहीतरी ऐकत आहे, तर हीच वेळ आहे आपल्याला चेंज करण्याची, काही गोष्ट शिकण्याची, नवीन नवीन पुस्तकं वाचण्याची, नवीन नवीन पुस्तकं वाचून तशानुसार वागण्याची. हे सगळं जेव्हा आपण हॅलो, हे सगळं जेव्हा आपण करू ना, नक्की आपण सक्सेसफुल होऊ असं मला वाटतंय. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. मी थोडा अनम्यूट करू शकतो 1 मिनिटासाठी. जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील मला तर विचारू शकता. आणि विक्रम सर, Just wait. या Yeah. My friends, if you have any questions for him, so please, जर तुमचे काही अमित सरांसाठी जर काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज रेज हँडचा ऑप्शन वापरा. आणि तो रेज हँडचा ऑप्शन जे वापरतील तेच लोक क्वेश्चन्स विचारू शकतील. सो जर काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज फास्ट. आणि जर आता मीटिंग लेफ्ट होईल, जर आपल्याला जर काही क्वेश्चन्स असले अमित सर, तर आपण पुन्हा एकदा मीटिंग स्टार्ट करूया. ठीक आहे, चलो. चालेल. आपल्याकडे 5 मिनिट आहे आहे. कोणाचे काही? इफ यू वॉन्ट एनी क्वेश्चन टू आस्क मी, Okay. जस्ट प्लीज आस्क मी as soon as possible so we can Okay, resolve yes. soon. So we have a question from Manashri Bonde. So I request Manashri, please ask first question. Sir, why education is important in our life? Okay, good question. Because without education nothing happen. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर शिकावंच लागेल. आणि फक्त शिकावं नाही लागेल, तर त्या गोष्टी आत्मसात करून आपल्याला डेव्हलप व्हावं लागेल. वाचन म्हणजे शिकणं म्हणजे सगळं नाहीये. शिक्षणासोबत एक वाक्य आहे, अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक या दोन्ही गोष्टीला घेऊन आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे. जर आपल्याला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल आणि आपल्याला ज्या गोष्टी लागतायत पुढे भविष्यामध्ये, ज्या ठरवल्यात, कार पाहिजे, बंगला पाहिजे, घर पाहिजे, त्या सगळ्या Deep. गोष्टीसाठी आपल्याला एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. मनश्री, एनी क्वेश्चन्स टू एनीवन? Okay, thank you, sir. हॅलो Deep. Sir, I have question for you, but I'll tell you question in Marathi because Yeah. Sir, Do it. मला हा प्रश्न पडला की तुमचं जन्मगाव कोणतं आहे? ओके, मला खूप चांगला प्रश्न विचारलाय तू. मी अमरावती जवळच माझं गाव आहे उत्तमझरा. तेथे माझा जन्म, तसा माझा अमरावतीमध्ये झालाय, बट मी उत्तमझराला राहतो. म्हणजे तुझ्या एरियामध्येच आहे. मी अमरावती समजून घे, मी अमरावतीला राहतो. Okay, thank you, sir. श्रवण दादा, श्रवण अर्डक. Sir, are you thinking that playing is important in your life? एक्झॅक्टली येस. Sir, why? Okay. प्लेइंग मीन्स इट डिपेंड्स ऑन यू ब्रदर. लाईक जर तुला, यू आस्किंग मी द प्लेइंग राईट? Yes. ओके, प्लेइंग इज इम्पॉर्टंट. येस, ऑब्विसली मी यसच म्हणेल. कारण की जर तुला त्यामध्ये इंटरेस्ट असेल, तुला म्हणजे कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल आणि तुला त्या गोष्टी करायच्या असेल, तर ऑब्विसली ते इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपण थोडा वेळ त्याला जर देत असेल तर आपण तंदुरुस्त राहू, प्रॉपर राहू. बस एवढंच मी म्हणू शकतो. ऑब्विसली ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. अमित सर,
ओके. श्रवणच्या क्वेश्चन मध्ये एक थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याला आपल्याला हे पण सांगायला हवं की त्याची लिमिट किती असावी. ओके. ओके. त्याला काही लिमिटेशन्स असाव्यात का? कारण मग घरी असंही व्हायला नको का त्या अमित सर, त्या पुण्याच्या अमित सरांनी मला सांगितलं भाई खेळायला सांगितलं, मग बिलकुल सुबह से शाम तक क्योंकि लॉकडाऊन आहे ना. नाही नाही नाही, इट इज नॉट लाईक दॅट. श्रवण, तू बरोबर प्रश्न विचारला, खेळणं इम्पॉर्टंट आहे का? हो, अभ्यासासोबत थोडं खेळणं नक्कीच इम्पॉर्टंट आहे, पण दिवसभर एक्झॅक्टली खेळतच राहणं ते इम्पॉर्टंट नाही आहे. आणि जर आपल्याला आपलं करिअर एखाद्या क्रिकेटमध्ये किंवा कोणत्या तरी क्षेत्रामध्ये बनवायचं असेल तर ते 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतरच्या त्या गोष्टी असतात. तर त्या वेळेपर्यंत आपल्या दिवसातला थोडा वेळच खेळण्याला देणे हे इम्पॉर्टंट आहे, पूर्ण वेळ नाही. ओके. जसं की आता तुम्ही सांगितलं की खेळणं महत्वाचं आहे आणि ते संपूर्ण दिवसभर नाही. तर नेमकं आपण काही खेळण्यासाठी वेळ ठरवून घेतलेली असावी का? की जसं 2 तास खेळायचं आणि नाही 15 नाही मिनिट सर, अभ्यास आपण करायचा, 1 की तास 15 मिनिट खेळून की 15 मिनिट अभ्यास करून 2 तास खेळायचं, असं की 2 तास अभ्यास करून 15 मिनिट खेळायचं, अशातलं काहीतरी असावं का? नाही, असं बिलकुलही नाही. मला असं वाटते की आपली प्रायोरिटी अभ्यासाला जास्त असली पाहिजे ऍज कम्पेअर टू द खेळण्यापेक्षा. म्हणजे जसं काही आता दिवसभरात 24 तास असतात, तर आपण आपला जो दिवसाचा टाइम टेबल आहे तो असा बनवा की जेणेकरून आपण अर्धा किंवा 1 तास खेळण्याला देऊ शकू. असं नाही की टाइम टेबल असा नका बनवू की जेणेकरून 7 तास आम्ही खेळण्याला देऊ आणि अभ्यासाला अर्धा तास देऊ. नाही, इम्पॉर्टंट असतात गोष्टी, खेळणे इम्पॉर्टंट आहे, पण तितकाच इम्पॉर्टंट अभ्यास सुद्धा आहे. जसं आपण आता 3 तास अभ्यास केला तर आपण अर्धा तास ब्रेक घेऊन आपल्याला आवडणारी गोष्ट करू शकतो, खेळू शकतो, 1 तास बाहेर जाऊन येऊ शकतो. पण आपण तितके डेडिकेटिव्ह असलो पाहिजे की जर आपण ठरवलं की मला 1 तासात वापस यायचं तर आपण 1 तासातच आलो पाहिजे. नाहीतर घरचे बोलावूनच राहिले, कोणी बोलवायला पाठवूनच राहिले तरी आपण खेळून राहिलो, तर ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स नाही आणि या गोष्टीचा फायदा नाही होणार. कुठेतरी आपला लॉसच होईल मग नंतर. हेच मला सांगायचं आहे विक्रम सर. ओके, थँक्यू सर. जर आपली मीटिंग आता मध्येच हे झाली, डिस्टर्ब झाली, ओके. तर प्लीज आपल्याला एक नवीन लिंक घ्यावी लागेल, कारण जवळपास हॅलो सर. अजून 12-1 क्वेश्चन्स आपल्या मुलांकडे आहेत. हॅलो सर. हा, बोल सर श्रवण. इकडे बिजल्या होत आहे सर. ओके. हॅलो. हा, तू श्रवण तू लीव हॅलो कर, सर. बाळा, लीव करून टाक. हॅलो सर. ओके, खुशी बोरकर. क्वेश्चन: जर कुणाच्या लीव करून घ्या आणि वातावरण खराब असलेल्या वेळेत आपण मीटिंगच जॉईन करायची नाही बाळांनो, तर प्लीज कृपया फास्ट. खुशी बोरकर, क्वेश्चन प्लीज. Sir, can you guide us how you reach on this platform? How did you reach on this platform? I just reach on that platform, hard work and the proper dedication. Only the 2 words, and I work on only 2 words. Not only the work on, just I create my strategies and work on that. Implementation वर काम केलं. फक्त असं नाही विचार केला की मला करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. मला करायचंच आहे आणि ते करण्यासाठी मला जर अभ्यास करावा लागत असेल, रात्रभर जागावं लागत असेल तर मी जागणार. ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं, बाकी काही नाही. आणि मी एक टाइम टेबल बनवला होता. खुशी, तुला हे सांगायचंय की आपला एक टाइम टेबल असला पाहिजे की सकाळी इतक्या वाजता उठायचं, इतक्या वाजता व्यायाम करायचा, इतक्या वाजता स्कूलला जायचं, तिथून यायचं, इतक्या वाजता अभ्यास करायचा. तो मी फॉलो केला आणि माझा जो टाइम टेबल होता त्याच्यामध्ये अभ्यासाला जास्त वेळ होता ऍज कम्पेअर टू द बाकी गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या आपोआपच. या क्वेश्चन वरती अजून थोडंसं सर, बोला ना. आपल्याकडे फक्त टाइम टेबल असावा की त्या टाइम टेबल वरती काम करणे सुद्धा आवश्यक आहे, की फक्त टाइम टेबल करायचं आणि तो भिंतीवरती चिपकवून नाही ठेवायचा? मी तेच म्हटलं, इम्प्लिमेंटेशन हा शब्द वापरला होता ना मी, खुशी. तर मला हे म्हणायचं आहे की करणं मॅटर नाही करत ना, त्यावर वर्कआउट करणे प्रॉपर. म्हणजे आता मी आज एक गोष्ट ठरवली की मला करायची आहे तर ती करणारच. ती कम्प्लीट झाल्याशिवाय मी जेवणार सुद्धा नाही. हे आपलं एक वैयक्तिक मत असलं पाहिजे. नाहीतर मग करायची आहे म्हणून करायची आहे, अभ्यास करायचा आहे म्हणून करायचा आहे, नाही. जर एखादी गोष्ट ठरवली तर ती कम्प्लीट करायचीच, अदरवाईज
काही ऑप्शन नाहीये, काहीच होऊ शकत नाही मग. अच्छा, म्हणजे इथून तुम्हाला आपल्या या सर्व मुलांना असं सांगायला आवडणार आहे की एक नियोजित वेळेत आपण काय कामं केले पाहिजे ते ठरवून आपण त्याचा एक जो नियोजन केलेला आहे तर त्याच्यानुसार दररोज आपण ते काम केलं पाहिजे. वागलं पाहिजे, राईट. तर टाइम टेबल बनवण्यासाठी सुद्धा विक्रम सर Yes. काही हेल्प लागली तर आपण यांना एक नवीन काही गोष्टी आणि स्ट्रॅटेजीज नक्कीच प्रोव्हाइड करू. आपल्याकडे काही नवीन गोष्टी आहेत. या 100 सेशन मध्ये होतील असं मी सगळ्यांना नाही सांगू शकत, पण मी विक्रम सरांशी नक्की बोलणार. आणि जर यांना जर प्रॉपर दैनंदिनी लागत असेल तर आपण विक्रम सर यावर पण काम करूया. नक्कीच मला आवडेल या गोष्टीवर करायला. अच्छा, म्हणजे यांना ती दैनंदिनी बनवण्यासाठी आपण मदत करू. नक्कीच मदत करू. म्हणजे आपण मदत करणार, मग यांनी नेमकं काय करावं त्या गोष्टीनंतर असं नाही. तुम्हाला वाटतं? मला हे म्हणायचं आहे की आपण मदत अशी करायची की आपण यांचा जो एका दिवसाचा शेड्यूल आहे, सकाळी उठण्यापासून संध्याकाळी काय करतात, तर हे आपण समजून यांना थोडं गाईडलाईन करायचं. आणि फक्त आम्ही गाईडलाईन केल्यानंतर यांनी असं नाही की यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही चिपकवलं, असं नाही. यांची ती तयारी असली पाहिजे. अच्छा. विक्रम सर यांची जर नक्कीच तयारी असेल करण्याची तर आपण यांना पूर्णतः हेल्प करू आणि यांना लवकरात लवकर आपण नवीन चांगल्या गोष्टी शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर त्यासाठी अच्छा, म्हणजे हे महत्वाचं ठरेल की आपण यांना मदत केल्यानंतर यांनी त्या टाइम टेबल वरती काम करावं. नक्कीच करावं. जर बघा, अच्छा. रीड ही आहे, खुशीकडे हीच एक प्रॉब्लेम आहे की तिला कळत नाही नेमकं काय करावं, म्हणूनच ती विचारते ना. हा प्रॉब्लेम सगळ्यालाच आहे, पण कोणी विचारत नाही आहे कारण की प्रत्येकाला प्रश्न होऊ शकते, कोणाला भीती वाटत असेल. खुशीला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे की कसं सुरुवात करायची. नक्कीच ती करेल जर आपण तिला हेल्प केली की तू एवढा वेळ अभ्यास केला पाहिजे, असं केलं पाहिजे, तर ती नक्कीच करेल. आणि जर आपण यांना Okay. ही गोष्ट अवेलेबल करून देत असू तर यांनी नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटते. Yes, sir. Thank you. So we have next question from Shreya. Shreya, Didi, fast. Hello, sir. I have a question for you. Yes. Why job is important in our life? जॉब, ओके, गुड क्वेश्चन. टू कम्प्लीट द ड्रीम्स. मला हे म्हणावं लागेल, Yes. जॉब आपल्याला याच्यासाठी लागतो की आपले स्वप्न जे असतात ते पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी, आणि त्यासाठी अभ्यास करावा लागतो. नथिंग एल्स, बाकी काही नाही. Thank you, sir. Sarthak Dada, question, please. Did you take hard work in your life? सॉरी सार्थक, पुन्हा विचारशील? थोडा माईक जवळ घे तुझ्या. I'll repeat his question for you. Okay. He asked you, did you do the hard work in your life to reach up to that platform? येस, ऍब्सोल्युटली. मी खूप जास्त मेहनत केली. मी मराठीमध्ये सांगेल तुला सार्थक की ऑब्विसली मेहनतीशिवाय काहीच होत नाही. जर तुला कोणतीही गोष्ट अचीव करायची असेल तर त्यासाठी तुला डेडिकेशननी अभ्यास करावा लागेल, तेव्हाच ती गोष्ट मिळेल. आणि ते मी आता पण करते, असं नाही की मी सगळं सोडलं. आता पण माझे काही स्वप्न आहेत जे मी अजूनही पूर्ण केले नाही आहेत. त्यासाठी मी आता सुद्धा अभ्यास करतो. आज अभ्यास करतो म्हणूनच तुम्हाला 2 गोष्टी सांगू शकतोय. जर अभ्यास करणं सोडलं असतं तर मला सांगता नसतं आलं ना. आणखी कोणाला काही बरोबर आहे, सर. रक्षा बोराळकर सर, खूप लांब लिस्ट आहे आपल्याकडे. ओके. तेव्हा आपल्या या मीटिंग पर्यंत जेवढे काही क्वेश्चन्स होतील तेवढे घेऊया नक्कीच. आणि नंतर मात्र आपण थांबूया. ओके, रक्षा बोराळकर, त्याच्यानंतर कृष्णा बंड. हा, रक्षा बोराळकर, प्लीज फास्ट. If we are telling good things to our sister, but she is not listening to us, we are telling again and again, but she is saying, don't tell me, don't say me. So should we beat her or should we tell again? हो, म्हणजे तुझी बहीण जर एखादी गोष्ट सांगतच आहे, तू तिला सांगतच आहे, पण ती ऐकतच नाहीये, तर तू तिला पुन्हा सांगायला पाहिजे काय, हा तुझा एक प्रश्न होता. ऍब्सोल्युटली. तू तिला नक्कीच सांगायला पाहिजे, कारण की कसं राहते ना, जर तू मोठी आहे तर तुझं ते कामच आहे तिला सांगणे. पण असं नाही आहे की पुढचा व्यक्ती सांगतोय आणि लहान व्यक्ती फक्त ऐकतच आहे. तर लहान व्यक्तीची सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी होते की आपल्याला एखादी गोष्ट कोणी सांगत असेल तर थोडी तरी ऐकून त्यावर काम करावं. पण नक्की सांगणं सोडायचं नाही. आता तुमचे गुरुजी तुम्हाला दररोज शिकवतात, तुम्ही सगळं तुमचं ओके झालं, एखाद्याने अभ्यास कंप्लीट करून दिला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला अभ्यास देत नाही असं काही आहे का? तर देतात ना अभ्यास, कारण की ते आपला टास्क आहे, ते तुझं टास्क आहे. तुझी बहीण लहान आहे, तू मोठी आहे,
तुझं कामच आहे तिला 2 दिवस उद्या सांगणे, परवा सांगणे. एक दिवस तर असेल ना की तिला असं वाटेल की मला आता करायचंच आहे आणि मी करावं लागणार आहे. ऑब्व्हियसली होऊन जाईल. जसं माझ्यासोबत झालं, जसं तुमच्यासोबत होत आहे, तर ऑब्व्हियसली तिच्यासोबत पण तसंच होईल. ती पण ऐकेलच नक्की. आणि तू सांगणं सोडू नको. नक्की सांग तिला रक्षा. ओके. अमित सर, बोला ना. रक्षाने प्रश्न विचारताना त्याच्यामध्ये एक अजून महत्वाचा शब्द वापरला होता. शुड वी बीट हर और शुड वी टेल हर अगेन. म्हणजे तिला पहिले आपण दणके पण दिले, तिला दणके दिले पाहिजे की पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. तर ते थोडंसं क्लिअर करावं लागेल की आपण तिने ऐकलंच नाही तर तिला आपण दणके दिले पाहिजे का? कारण काही समजा एखाद्या घरी 2 भाऊ असतात आणि एक मोठा भाऊ लहान भावाला आणि लहान भाऊ मोठ्या भावाला सतत मारत असतात आणि मग ते मधातच आवाज देतात, आई यानं मला मारलं, बाबा याने मला मारलं. ओके, तर जे भाऊ आहेत तर ते पण अंडरस्टँड करू शकतात. 2 बहिणी असतील तर ते पण अंडरस्टँड करू शकतात. सो काय सजेस्ट कराल? त्यांनी एकमेकांशी भांडलं पाहिजे की न भांडता एकमेकांना समजून घेतलं पाहिजे? काय महत्वाचं असेल? कसं आहे सर, मला हे म्हणायचं आहे की बहीण असो की भाऊ असो, भाऊ असो की बहीण असो, पॅरेंट असो की त्यांची मुलं असो, जर पॅरेंट्स आपल्याला मारत असेल एखादी चांगली गोष्ट शिकण्यासाठी, तर तो मार पण कामाचा असतो. मी पण मार खाल्लाय, भरपूर खाल्लाय माझ्या लाईफमध्ये. एखादी बहीण लायना बहिणीला मारत असेल, ती जर चांगल्या हेतूने मारत असेल, चांगलं काम करण्यासाठी मारत असेल, तर ठीक आहे, त्या क्षणापुरती ती गोष्ट ओके आहे. पण विनाकारण जर तुम्ही भांडत असाल कोणत्याही प्रकारचे रिझन नसताना, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहे ना. आपले पॅरेंट्स आपल्याला मारतात बरोबर. कारण म्हणजे म्हणजे मला हे म्हणायचं आहे म्हणजे इथून आपण आपल्या हॅलो, आवाज येत आहे का माझा? हॅलो, हॅलो, ओके. हा हा, कंटिन्यू. बोला ना. म्हणजे आपण इथून हा येतोय. म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आपण इथं आपल्या विद्यार्थ्यांना हे एक सजेस्ट करूया की जरीही तो लहान असेल किंवा मोठा असेल तरी तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे. राईट. आणि म्हणून त्यांना दणके देत बसल्यापेक्षा किंवा त्यांच्याशी भांडत, म्हणजे जे भाऊ आहेत ते चांगल्या तऱ्हेने लक्षात घेऊ शकतात. आणि ते माझेच आहेत आणि म्हणून भांडल्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगितलं तर ते अधिक चांगलं असेल. बरोबर. आणि ते प्रेमाने कितीही वेळा असो, परंतु ते बरोबर. प्रेमानेच समजावून सांगितलं पाहिजे, असं हे बरोबर असेल. बरोबर. असं. थँक्यू सर. सर, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे असेल कृष्णा बंड कडून. कृष्णा बंड. Hello, Amit sir. बोला. हॅलो कृष्णा, बोल ना. Tell me some strategies for studying for study a long time. ओके, यू वॉन्ट Continue. स्ट्रॅटेजीज फ्रॉम माय साइड. ग्रेट, नाईस क्वेश्चन. ऍब्सोल्युटली नाईस. मला खूप चांगलं वाटलं ह्या प्रश्नाला विचारून. बघ, माझी स्ट्रॅटेजीज म्हणजे बघ ना यार, स्ट्रॅटेजीज अशा राहील की तुझ्या सक्सेसफुल होण्यासाठी स्ट्रॅटेजी अशाच राहील की तुझा जो प्लॅन राहील, जर तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुला तुझ्या अभ्यासाचाच असा प्लॅन बनवावा लागेल की जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुला आदल्या दिवशी काय केलं त्यावर काम करायची गरज पडणार नाही. म्हणजे परफेक्शन, मला हे म्हणायचं आहे. स्ट्रॅटेजीमध्ये तुला परफेक्शन या गोष्टीवर काम करावं लागेल. जर तू एखादी गोष्ट आज करते ती तू परफेक्ट कर, की जेणेकरून तुला आदल्या दिवशीच्या गोष्टीवर आज सुद्धा काम करण्याची गरज पडणार नाही. तू सक्सेसफुल होऊन जाशील ना. जर तुला 15 दिवसाआधी केलेली गोष्ट सुद्धा आज करायची गरज पडत असेल तर त्या गोष्टीला अर्थ नाहीये. परफेक्शन खूप मॅटर करते, प्रॉपर प्लॅनिंग. आणि माझं सजेशन हे राहील की सकाळी उठून अभ्यास करणे माणसाला खूप जास्त सक्सेसफुल बनवू शकते. दिस इज ऑल्सो बी वन ऑफ द स्ट्रॅटेजीज टू लाईक इफ यू वॉन्ट टू सक्सेड इन युअर लाईफ ॲज सून ॲज पॉसिबल. ओके, थँक्यू सर. एक क्वेश्चन आपल्याकडे येत आहे गार्गी मुरड, त्याच्यानंतर सिद्धी तायडे. फास्ट. Hello, Amit sir. I have a question for you, and that is, how did you develop your personality? ओके, गुड क्वेश्चन. बघा, आपल्याला जर आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर सेल्फ, लर्न समथिंग गुड एव्हरी डे. लाईक जर तुम्हाला स्वतःला एक चांगलं वक्ता बनायचं असेल, चांगलं बोलणारा व्यक्ती बनायचं असेल, तर आपल्याला नवीन गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे, वाचन करणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी जेव्हा आपण करू ना, नक्कीच आपली डेव्हलपमेंट होईल, आपली प्रगती होईल. थँक्यू सर. सिद्धी तायडे.
Can you join this meeting every day for telling new things to us? Yeah, definitely. If you want to learn something new from my side, and if you feel like this, all the things is very much important to us, so definitely we can conduct this meeting in a month or one time. No problem for that. 101%. On the behalf of my all learners, I'll invite you in my school. Okay, great. 101%. All right. आणि मला हे Can you come? या डेफिनेटली आय एम हॅपी टू कम इन युअर कॉलेजेस और स्कूल. मी नक्की मला आवडेल तुम्हाला भेटायला. Thank you, sir. Then after we have next question from Madhura, and then we'll stop over here. No problem. Madhura. Hello, sir. Myself Madhura, and now I am entering in 8th class. Okay. So I have a question for you, and that is, who did you advise for who did you advise for reaching this platform? My teachers. आपले शिक्षक हेच आपले गुरु असतात. आपले पॅरेंट्स हे सुद्धा आपले गुरु असतात, आणि आपण स्वतः सुद्धा आपलं स्वतःचे एक गुरु असतो. तर ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींना जेव्हा आपण समजून घेऊ ना, तर आपण नक्की सक्सेसफुल होऊ. आणि सक्सेसफुल होण्यासाठी फक्त समजणं गरजेचं नसतं, करणं सुद्धा गरजेचं असतं. हेच मला म्हणावं लागेल. मी माझ्या टीचरचं खूप ऐकत होतो. जसे तुमच्या शिक्षक तुम्हाला काही गोष्टी सांगत असतील, तुम्ही नक्की त्यांचं ऐका, नक्की सक्सेसफुल व्हाल असं मला वाटतंय. Okay, thank you, sir. Amit sir, please tell me how much time do we have? 1 minute, I just check. 5 to 6 minutes. 5 to 6 minutes? Yes. Okay, so it will be the good to have next question. मी अजून काही ज्या मुलांचे क्वेश्चन्स आहेत ते घेऊ की काय? No, yeah, definitely. You ask me the questions. I am happy to resolve the thing. Okay. Yeah, but thank you, sir. Furwa Thakre, please question. Then after Prajakta, be ready. Hi sir, I have one question for you. Why mobile is harmful for us? Okay, good question. हार्मफुल असा राहील की आपण एखादी गोष्ट जेव्हा मोबाईलवर मीन्स लाईक गेम खेळायला लागलो किंवा कोणती गोष्ट यूज करायला लागलो, तर आपण त्यामध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला भान सुद्धा नसते की आपला टाइम वाया जातोय म्हणून. खूपदा असं होत असेल की एखाद्या आपण मोबाईलवर यूज करायला लागलो की आपल्याला माहित पण पडत नसेल की अर्धा तास कधी कंप्लीट झाला, 1 तास कधी संपला, किंवा मग संध्याकाळी 6ला बसल्यानंतर 9 कधी वाजले हे पण नसेल कळत. तर हेच की आपली वेळ खूप त्यामध्ये वाया जाते आणि निरर्थक गोष्टीमध्ये आपण खूप टाइम वेस्ट करतो. त्यासाठी ती गोष्ट आपल्यासाठी हार्मफुल आहे असं मला वाटते. Okay. Thank you. That was also the good question. Now, Shreya Deshmukh, please question. Hello, sir. Hi Shreya, बोल ना. Sir, in your opinion, for getting job, we focus on only English or all subjects? ऑल सब्जेक्ट. जॉब मिळवणं खूप मोठी गोष्ट नाही, पण आतापासून त्यावर तयारी करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही जे आता या एज मध्ये आहात ना, तुम्ही आतापासून सुरुवात केली तर मला तरी असं वाटतंय की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर नक्की जॉबवर लागणार आहात. सगळेजण, मला पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवर की आजच्या सेशन मध्ये जे काही लोक बघतायत मला, हे सगळे खूप लवकर सक्सेसफुल होणार आहेत. कारण की तुम्ही सर्व खूप लकी आहात की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडल्यात आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आजकाल मिळतायत. तर सब्जेक्ट सोबतच एका सब्जेक्टला नाही तर सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहे. इंग्लिश कम्युनिकेशन इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टास्क इन युअर लाईफ. इफ यू आर लाईक joined in a corporate sector, in a company, without English nothing happen. At that moment I am in Apex, we talk every day in only English, not be in other language. मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलतोय कारण की मला खूप चांगलं वाटतं सर्वांशी मराठीमध्ये बोलून. अदरवाइज एव्हरी डे वी आर टॉक इन इंग्लिश कम्युनिकेशन ओनली, नॉट इन अदर लँग्वेज. And English is an international language, so definitely it is required to us. Thank you, sir. Krish Yuse, please question. Hello, sir. Hello Krish, बोल. Hello, sir. हाँ बोल ना. Did you like your job and why? Great question. Yes, I like my job.
बिकॉज यु नो लाईक आय अचीव द थिंग्स, लाईक मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या माझ्या जॉब कडून मला मिळत आहेत, म्हणून मी माझ्या जॉबला घेऊन खूप खुश आहे. आणि थोडे थोडे करून माझे स्वप्न पण पूर्ण होत आहे क्रिश, म्हणून मला माझा जॉब आवडतो आणि मी माझ्या जॉबवर खूप खुश आहे. थँक्यू. Okay, thank you, sir. Shiravani. Why Yes, please. learning important about life? Okay, she wanted to ask you the education. सेम क्वेश्चन. Why education is ओके, important? मला हा क्वेश्चन आधी पण एकाने विचारला होता. एज्युकेशन इम्पॉर्टंट यासाठी आहे, एज्युकेशन शिवाय काहीच नाही ना. आज तुला मी सांगतो हे काय एज्युकेशन, आणि हे तू का ऐकत आहे, कारण की तुला दोन गोष्टी शिकायला मिळत आहेत. जर एज्युकेशन नसेल तर तू शिकशील कशी, आणि शिकली नाही तर मोठी कशी होणार. सो इट्स सिम्पल, विदाउट एज्युकेशन नथिंग हॅपन, इट इज इम्पॉर्टंट. आणखी Okay, कोणाला thank you, क्वेश्चन? sir. Shreya. Then after Riya Thakre. ओके, Shreya and then after Riya Thakre. So we have a long list. Yeah. But if we have whenever we will have only 2 minutes to left the meeting, please tell me. Now, how much time do we have? 2 to 3 minutes only, sir. Amit sir. 2 to 3 2 minutes. to 3 minutes. Okay. Yeah. So we are going to have only 2 questions, one from Shreya and then after Riya Thakre, and then I'll do the vote of thanks. Okay, so Shreya, fast. What is your name of job? You asking me the designation or the name of my job? Like, Which job you are doing okay, nowadays? okay. I am working as Just an for the assistant manager. designation. I am working as an assistant manager, and in my team there are the 12 persons are working. Means माझ्या अंडर मध्ये 10-12 लोक काम करतात, टोटल 10 ते 12. आणि मी असिस्टंट मॅनेजर आहे, आणि मी कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, हाँगकाँग आणि जर्मनी या कंट्रीसाठी काम करतो. जर तुम्हाला कुठे बाहेर जरी जायचं Thank you, असेल sir. तर नक्की It आपण would be फ्युचर the मध्ये त्यासाठी पण inspiration हेल्प for us. करूया. आणखी कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? Okay, thank you, sir. My friends, रिया, तुझा रेज हँड तू हे केलाय, लीव्ह केलाय. क्वेश्चन आहे का रिया? Yes. Hello, sir. What Okay, is please. the importance of school life? सॉरी. She wanted to ask you why school life is important. Just I am improving her question because just she was in 4th standard and now she's trying to learn how to frame the questions and sentences. So they are doing such things. Amit sir. Hello. She wanted to know about the school life. Okay, which thing is important? She asking me the which thing is important in school life, right? Okay, the thing is Yes. like, okay, all right. तर महत्वाची गोष्ट हीच आहे की मी तुला स्टार्टिंगला सांगितलं असेल की लहानपणामध्ये शिकलेल्या गोष्टी आपल्याला वयाच्या 60 आणि 70 वर्षामध्ये सुद्धा लक्षात राहतात. म्हणजे जर आज आपण चांगल्या गोष्टी शिकत असू तर त्या आपल्याला लाईफ टाईम लक्षात राहतील, आणि ती शिकणं खूप गरजेचं आहे. ते जर आपण 12वी मध्ये शिकण्याचा विचार करत असू ना तर नाही होणार. आता तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन, तुम्ही खूप चांगलं इंग्लिश बोलतायत, मला खूप चांगलं वाटत आहे. तुम्हाला खरं सांगतोय, मी इतकं खुश आहे तुमच्या इंग्लिशला बघून. खूप चांगली प्रगती आहे. नक्कीच हे सगळं तुम्ही आता करताय ना, तुम्हाला पुढे खूप सोपं जाईल. जर आता नाही केलं तर ऑब्विसली तर मग पुढे प्रॉब्लेम. So well, thank you. Thank you. My friends, at last, I'd like to say the thanks, but unexpectedly, a girl has raised her hand for giving vote of thanks to you. So, I request Siddhi Tade. She's ready. She's ready to give the vote of thanks, displaying vote of thanks. So, I request to Siddhi Tade, please conduct the session for vote of thanks. Hi, myself Siddhi. I'm learning in 6th standard Ananda Primary School. I say thank you to the Amit Savai sir. Amit Savai sir to give the new things, new vocabulary to us for education, and give the many
points for education and our life for our life. So I give more. I give thanks to them, and I request to them to please join the meeting every day for all students, and I give thank you to all students for joining this meeting. ओके. पुनच्छ माझ्या सर्व विद्यार्थी, माझे जे इथे पालक हजर आहेत त्यांच्या वतीने मिस्टर अमित सवई सर यांना मी लाख धन्यवाद देतोय. कारण नक्कीच आज ज्या काही गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलेल्या आहेत की अभ्यासासाठी काय केलं पाहिजे, आमच्या वडिलांना आणि आमच्या आईप्रती आम्ही काय केलं पाहिजे, आमचं वागणूक कशी असली पाहिजे, आमच्या भावाशी आमच्या बहिणीशी कशी वागणूक असली पाहिजे, म्हणजे नक्कीच एक पुस्तक नाही, एक धडा नाही, एक कविता नाही, आणि ते काय म्हणतोय ना, कोण्यातरी एखाद्या मशीनने छापून ठेवलेले शब्द नाही, तर नक्कीच आज या सेशन मधून आमचे विद्यार्थी जीवनाचा काहीतरी भाग, जीवनाला लागणारा एक अर्थपूर्ण ध्यास तुम्ही देण्याचा प्रयत्न केलाय. आणि तेव्हाच आणि त्यामुळे पुनच्छ तुमचं मी एकदा पुन्हा आभार मानतो. सोबतच आज या मीटिंग मध्ये अनेक पालक सुद्धा मला इथे दिसत आहेत. जसं रावडे वहिनी होत्या, ठाकरे काकू होत्या, नंदू दादा पलीकडे बसलेले आहेत, आणि अनेक पालक मोबाईलच्या समोर न बसता मोबाईलच्या बाजूला बसतात. ओके. सो माझ्या त्या सर्व पालकांना सुद्धा मी लाख धन्यवाद देतो, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मला आज खऱ्या रीतीने खऱ्या पद्धतीने आनंद झालाय. ओके. मला पण एक गोष्ट बोलायची होती. सर्व विद्यार्थी मित्रांचं मी पण खूप मोठा आभार मानतोय की गेल्या काही 1 तासापासून खूप तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकत आहात. तुमचे पॅरेंट्स असतील ते पण ऐकत असेल. खूप चांगलं वाटत आहे मला पण. नक्कीच तुम्हाला पुढे जर काही गोष्टी वाटत असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो. नक्की तुम्ही तुमच्या शिक्षकांशी संपर्क करा. आपण नक्कीच भेटूया, बोलूया सर्व टॉपिक्सवर. आणि पुन्हा एकदा मी आभार मानतो तर तुमच्या शिक्षण गुरुजनांचे, ज्यांनी आज मला इन्व्हाइट केलं. त्या स्टाफचा मी खूप मोठा आभार मानतो की त्यांनी मला आज इन्व्हाइट केलं आणि तुमच्यासोबत बोलण्याची संधी दिली. खूप चांगलं वाटतंय. तुम्ही पुढे खूप मोठे व्हा. तुम्हाला काही जरी हेल्प लागली मी तुमच्यासोबत नक्कीच आहे. अभ्यास करा, मोठे व्हा, आई वडिलांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्याकडून रिस्पेक्ट घ्या. देसाल तरच रिस्पेक्ट. इफ यू टेक रिस्पेक्ट यू गेन रिस्पेक्ट, असं एक वाक्य आहे. रिस्पेक्ट द्याल तर रिस्पेक्ट मिळेल. त्या सगळ्या गोष्टीला फॉलो करा. नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ असं मला वाटते. थँक यू सो मच ऑल ऑफ यू टू गिव्ह मी अ ग्रेट चान्स टू टॉक विथ यू in front of your parents, in front of you. Thank you so much, all of you. Thank you so much. Nikesh sir, you have any question? Sir, can I ask one? Yeah, you ask me the question, Rana. Sir, can I speak in Marathi sometime? Yeah, no problem. You talk with me in Marathi only. बोलू शकतोस तू. सर मी आहे ना सर अभ्यास करायला बसतो पण सर मनच कोणी लागत असं. ओके, तुझा अभ्यास करताना